त्यामुळे तुमचा गैरसमज आहे. दक्षिणेतले लोक हा जो विषय आहे ना, तर दक्षिणेतले राज्यकर्ते म्हटलं पाहिजे. दक्षिणेतले राज्यकर्ते कडवट आहेत, जेवढे आमचे नाही आहेत. आमचे गुलाम आहेत ना, आमचे व्यापारी आहेत, आमचे धंदेवाईक आहेत, आमचे दिल्लीचे चरणदास आहेत. आता हे सगळे राज्यकर्ते, आता राज ठाकरे अमित शहाशी कोणत्या भाषेत बोलतात? कोणत्या भाषेत बोलतात? राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात? स्पष्ट करा. किंवा आता एकनाथ शिंदे आणि त्यांची जी टोळी आहे एसनशी, ते अमित शहा आणि म्हणजे कोणते नरेंद्र मोदीशी कोणत्या भाषेत बोलतात? इंग्रजीमध्ये बोलतात, जर्मनीमध्ये बोलतात की फ्रेंच भाषा? त्यांनी फ्रेंचचा कोर्स केला आहे. सांगावं त्यांनी. तुम्हाला संपर्क भाषा म्हणून, संवादाची भाषा म्हणून हिंदीतच संवाद करावा लागतो. ज्याचे इंग्रजीचे वांदे आहेत त्यांना हिंदीचा आधार घ्यावाच लागतो ना. हे कशाला नाटकं करताय? शालेय शिक्षण बघा, 5वी नंतर आम्ही हिंदी शिकलो शाळेत, ते आमचं अजूनही हिंदी मजबूत आहे. या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात आणि देशात फिरताना आम्हाला हिंदीचा आधार घ्यावा लागतो. मी तर चेन्नई, बेंगलोरला हिंदीच बोलतो जाऊ.